सकाळचे किंवा पहाटे 3:30 वाजले आहेत आणि तरी तुम्ही इथं थांबलेले आहात. उठा उठा, सकाळ झाली. झोपले होतो तुम्ही तास दीड तास. उठा उठा, सकाळ झाली. मोऱ्यावर चढायची वेळ आली. अरे मी आपल्या प्रेमाने गाडी करतोय, आपलेपणाने करतो, रिस्पेक्ट करून करतो आणि कानात मोतायला लागलो. मला एवढं नाही आपलं आहे, मरून दे, आपलं गरीब आहे, राहून दे, पाऱ्या देऊया, सगळं करूया. एवढं करायचं मोरे बुवा. ही आपली मर्यादा, आपली ही लिमिट. अगदी म्हणतात ना सरड्याचे धाव कुंपळापर्यंत. हे 6 का 7 12 झाल्या 30 गाणी, तेच रेमाड गाणं, तच सगळं पहिला झालं का. येता येता एक झालंय अनाउन्स करायला सांगितलंय. बंटी आणि बाब्या कुठल्या गर्दीत असतील त्यांनी वडापावच्या गाडीजवळ यायचं आहे. त्यांनी सांगितलं बंटी आणि बाब्या त्यांचं नाव असेल. यांचं पण नाव बंटी आहे, तू नको जाऊ. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय माननीय चंद्रकांत झड्यार माऊली, आमच्या लांजा कलगीतुरा समाजोन्नती मंडळ लांजा राजा मुलं आलेली आहेत, चिरंजीव आलेले आहेत. मानाचं मुलगा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद. आणि मगाशी नाव राहून गेलं आमचे चालक, आमचा जो रथ इथपर्यंत सुरक्षित आणत असते आमचे आदरणीय गजा झोरे माऊली या ठिकाणी. तर पहिला आधी गाणं घेऊया. यांचं काय झालंय, आपण आपल्या प्रेमाने देतो. एकच सांगतो बोले बुवा, आजची वारी म्हणून तुम्ही लिहून ठेवायची तिवरे गावात. आणि आजपासून तुमची उतरती कळा सुरू झाली. आम्ही प्रेमाने सांगतोय, प्रेमाने. पहिल्या वारीत एक तरी आगाव शब्द यांना बोललो काय? एकदम प्रेम. आपलं तसंच आहे. जर आपण विनोद शैली असेल, आपली गाडी जर त्या ताकदीची असतील, आपलेपणाची असतील, आपली भाषा तशी असेल, तर अशी थांबतं ना. एकही शब्द कमरेखालचा न गाता. आता एका बायकांच्या वाऱ्या असता काय झालं असतं. आणि तरी कहून आज 100-500 माणूस पहाटेच्या 3:30 वाजता जर इथं ठाण म्हणून बसलंय, असली फेकू माणसांनी 1.5 तास बाऱ्या करून डोळ्यावाले झापडं अशा परिस्थितीत वारी केली असताना की बाबा तू याच्यासा जा ना, आम्हाला येऊ दे. ही परिस्थिती असताना ऐकून घ्यायचा आवाज सांगायचं ना, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. भीक मागे हे, अरे टाळ्याच्या भिका ह्यानी मागितल्या. येतो आता पहिलं गाणं घ्या. कर नमन मामीला, मग तुझ्या त्या मावशीला. शर्वतीचा हा विषय हे मोरणे ऐकून घ्यायचं. वैयक्तिक आयुष्यावर जाण्याचा. माझी बायको ती माझी बायको, तुझी बायको तर तुझी बायको. यायला बोलला पण तुला असं बोलला पण तुझी बायको ती माझी बायको. प्रत्येकाच्या बायका प्रत्येकाला असतात. एक आव्हान करतो मोरे, आता आपली 30 तारखेला वारी आहे. पैसा आलं प्रथमेश, पैसा आलं. हे पैसा आलं म्हणायला यांच्या काय बापाला मी घाबरतोय. यांच्या काय बापसानं मला हा डायलॉग शिकवलाय. हा माझा डायलॉग आहे. मी बोलतो पैसा आलं. ह्याला घाबरून, ह्या शब्दाला घाबरून मला थांबतोय. हे मोरणे परत येवा, पैसा आलं. यांना घाबरायला आहे कोण? तर पहिला विषय मी सांगतोय, 30 तारखेला वारी मिळते तुम्हाला पुनस मध्ये. पुनस मुक्काम पोस्ट पुनस. नमस्कार माझा सुनस. तर त्या दिवशी वारी आहे. तुम्हाला मी आज महिनाभर आव्हान करतोय, तुम्हाला जेवढी आपट्याची ती आपट्याची, काय लेवलची गाडी बोलायची बोलायची आणि माझ्या समोर मान वर करून जावायची. ही तुमची लायकी असेल त्या दिवशी भिडायचं. तुमचे जे बाप आहेत, बाप त्यांनी हात टेकले आहेत. माझी दुसरी बाजू बघायची. रामचंद्र घाणेकरांचं नाव, देवेंद्र झिमानाचं नाव, ते त्यांच्या जागी त्यांच्या श्रेष्ठत्व आहे. इधर हे मोरे सामने खडा लांबोरे, परत पैसा आलं. तुम्ही डायलॉग बोला, पैसा आलं, पैसा आलं, पैसा आलं. हे गाणं घडलं होती. ए सँडी मोठं मी माझ्या जीवाला पहिलाच करावं दिला. माझ्या चढाय बघतात. पहिला घ्या. कर नमन आमीला, कर नमन आमीला,
मग तुझ्या त्या मावशीला कर नमन मामीला, मग तुझ्या त्या मावशीला कोण आहे ग बाप तुझा, कोण आहे बाप तुझा एक सुनायशीला, कोण आहे बाप तुझा सुनायशीला, विजय तरळमाऊली यांची रत्नागिरी जिल्ह्यातून येत्या 14 सप्टेंबरला चेन्नई तामिळनाडू अर्थात इथे 21 किलोमीटरची रन साठी रेकॉर्डिंगचे पैसे घेतात आणि रेकॉर्डिंग करतात. काय बोलत आहे तोंडात आला असं आता माझी जवळपास 500 गाणी रेकॉर्डिंग आहे, त्याच्यातली माझी गाणी आहेत ही मी बनवलेली आहे. आता ह्यांचा स्टुडिओ आहे, तर हे बुवा स्टुडिओची गाणी आता मला जवळजवळ 35 गाणी मी ग्रामज्योतीची केली, म्हणजे 35 गावांची गाणी मी केली. आता गावाची गाणी लोक देतात करायला आणि त्याचा योग्य मोबदला देतात. ह्यांचा स्टुडिओ आहे, तर ह्या स्टुडिओचे त्या गाण्याचे काही पैसे घेतात काय हो, फुकट करत असतील नाही ना, समाजसेवा नाही ना. येड झवाने असं मला काय बोलायचं, ज्याला काहीच कळत नाही त्याला येड झवा म्हणतात. हे साठी रुपये झवानो ऐकून घ्यायचा पुढचं तर फरमाईश झाले गाण्याची, याचा रेकॉर्डिंग केलेलं नाही. 5 नंबर किती राहील 50 एक मिनिट बघ. फरमाईश घेतो. बाप तुझ्यामुळं घरी पेटत चूल, सुखी झोपाडी तया माझी बायको मुलं, घरास आलं घरपण देवा हसते रे घरकुल, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल, रसवाल घरपण देवा हसते रे घरकुल, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल, हसते रे घरकुल, आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल.
गेल्या वर्षी बसलं तर बदामाच्या पुस्तकाला कसलं कवर रे? प्रेमाचं कवर दात पडक्यावर कोण प्रेम करेल? बदामाच्या पुस्तकाला प्रेमाचं कवर आहे आणि म्हणे आम्ही कसला मोरे शक्ती तुझ्या जॉनी लिव्हर आहे. आता मला सांगा जॉनी लिव्हर असणं वाईट आहे हो? बॉलिवूड मध्ये सगळ्यात जास्त विनोदीचा बादशाह म्हणून जास्त चित्रपट केलेला आहे. पण एकदाच मार्केटमध्ये यायचा 2 गवळणी फेमस झाले, 2 गण फेमस झाले, त्याच्यानंतर उतरती कळा कोण पुढचा बघा तिथंच शेर. अरे गरीब आहे मी, अरे गरीब आहे मी, खिशात माझ्या 20 रुपयाचं बंडल आहे. गरीब आहे ना? अरे गरीब आहे मी, खिशात माझ्या 20 रुपयाचं बंडल आहे आणि या शक्ती तुऱ्या संदीप मोरे रानू मंडल. अरे यांना मी भाजून काय तुम्ही पैसा आणला कोकणची लोककला मित्र मंडळ यांचे प्रथम येते यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता म्हणायची राग रांगोळी करतो कशी ती बघायचं. तर आता पहिला अजून एक गाणं घ्या तरी तुम्ही आज मजाच मारा. राजा राणीच्या जोडीला सात मजले वाडीला काही गरज नसताना झालं भांडण टोकात. हे असलं 17 संदीप बोल आला ना 17 संदीप. अरे आपण 500 रुपयाचा खाऊन असं चवण ठोकून टाकतो. अरे शब्दांचा आणि शब्दांचा लक्षात बघत आपल्याला शिकण्या कविता बोलतात. आता तुम्ही 5000 रुपयाचं पारितोषिक आणणार या मी देतो माझ्या खिशातलं. यांना इथं माझ्या बाजूला उभं ठेवायचं आणि विषय द्यायचा. गाणी पटापटली आहे की हे आले आता बापाला आणि विकास कामोदी एकटाय सांगून ठेवतो. अरे परीक्षा बघा आपण काय आपण फक्त प्रेमाने वारी करतो, प्रेमाने वारी उठते. पण ह्यांचं जास्त उठतं कापून लागतं. अरे मी म्हटलं आपलं बरं नंतर कळलं कानात मोठा असं आहे का? अरे मी पण या मातीतला म्हणतात धमाल काय अपन को नमन में आता है, शक्ति तुरा में आता है और तुम्हें चढ़ना में आता है. कैसा देखनेगा अरे दादा लगी नलो आकाश बघा गंमत घाणेकर बरोबर जीवन बरोबर केल्या त्यांचं त्यांच्याकडे माझं माझ्याकडे. दादा लगी नलो आकाश आणि नाचतही येड्या होकाच. असं आहे जाग्यावर कट्टावट. आपण बोल आमच्याशी वागतं म्हणजे नदी होईल आपण को इसको विकास नामोरे बोलते हे असल्या 17 संधी पूर्ण जाग्यावर बोलते. काय बोलते नामोरे? काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. दादा लगीन लोकाचं लगीन लोकाचं येड्या होकाचं. लगीन लोकाचं येड्या होकाचं. कॉमेडी येते आपल्याला प्रश्न फोडता येतात, आपल्याला गाणी लिहिता येतात, आपल्याला गाणी गाता येतात आणि लोकांचं प्रेम आहे म्हणून सकाळी 4 वाजता 1000 माणसं समोर आहेत. ए सँडी आज लावतो जो मर्दस कांडी भले गाणे नंबर 2 वाजवा.
शेठ वजर गावचे मंजू शेठ यांचे हे सँडी बुवांचे कट्टर फॅन आहे. वजरातलं आमचं मंजू शेठ सँडी बुवांचे कट्टर फॅन आहेत आणि ते म्हणतायत अच्छा मंजू शेठ यांच्याकडून 500 रुपये आले तर ते म्हणतायत सँडी बुवांचे कट्टर फॅन मोहन धुरी यांचं असं म्हणणं आहे साला काढा. म्हणजे कट्टर फॅन मोहनचं 500 रुपये मला दिले आणि त्यांची साला काढा जाईल असं कट्टर फॅन असं पाहिजे. तर गाणं नंबर 2 गाणे नंबर 2 यांच्या समोर संदीप मोरेवर चढायला तयार. पुढील चेंडू मागच्या बाजूला स्लीपला संदीप मोरे आहेत आणि पाहूया सुंदरचा प्रयत्न. गाणं नंबर 2 चढला तयार पैसे आले. मी घाबरतो हसायला नाही घाबरत. काय दा पैसा आणि पुढे मोहन धुरी यांच्याकडून 500 रुपये आणि तेवढे गावच्या ग्रामदेवतेवरती गाणं बोलतो जरा आधीच बोलतो जरा बोलत सकाळी जर 4 वाजता तर माणसं थांबत असतील म्हणजे समजून द्यायचं आज संदीप मोरेचा गेम आहे. संदीप मोरे पहिला तर म्हणतात काय नाही म्हणतात त्याच्यात दम अवद्या सांगेल म्हणे गाव सांगेल काय म्हणतो एक फरमाईश. अरे भिजली घोंगडी घरात आणून शेतकरी उतवा वटांग. अरे भिजलेली घोंगडी घरात आणून शेतकरी उतवा वटांग. आणि कोण कुणाला पूर्ण उरला उद्या सांगे. अरे मराठी भाषा वळवावी तशी वळते. यांचा आग का होते फरमाईश येतात आम्हाला. अरे तुमच्या बापाचा आम्ही खातो. आमच्या वस्ताद आहेत गणेश लांबोरे आहेत आमचे राजेंद्र बेर्डे माऊली विवलीचे आहेत. त्या नवलाईच्या आशीर्वादात काहीतरी आम्ही एवढं लिहितो आणि लोकांना आवडतं. तर म्हणून काय सांगतोय मराठी भाषा वळवावी तशी वळते. अरे मराठी भाषा वळवावी तशीच वळते. आणि मला फरमाईश येते दातपडण्यासाठी तुझी कार जळते. एक फरमाईश आलेली आहे ती फरमाईश घेतो. जे माझ्या दिवडे गावाचा धनी ब्राह्मण देव ढवळनाथ त्याच्यावरती गाणं करण्याचा मला योग आला आणि त्याच्या चतुर्सीमेमध्ये त्याच्या लेकरांसमोर मला द्वारी करायचा योग आलेला आहे. आणि ते फरमाईश मोहन धुरी माऊली आणि प्रथमेश दैत या दोघांनी दिलेले 500 रुपये. राजापूरची भूमी पवित्र तिथं गाजले तुझी हो गाथा. चतुर्सीमाच्या मालका धन्या दिवरे गावच्या ब्राह्मणनाथा. तुझ्या देवळाची पहिली पायरी देवा ब्राह्मणनाथा तुझ्या देवळाची पहिली पायरी. तुझ्या देवळाची पहिली पायरी तिथं ठेवलाय मी हा माथा.
चतुर्सीमेमध्ये गाव तिवरे आपण सगळ्यांना आय लव्ह यू बोलून बारी केली हो आणि माझ्यावर चढूक लागतात कानात मोठोक लागतात मी आता सोडू अरे घोडं मी घोडं बघितलं तिसरा गाया अरे नादाच कोणाचा लागायचा कोणाच्या अरे मी माझ्या जीवात आधी वाद टाकलेला आहे आणि आता घेतो बघा याने चांगली बाजू घेतली आणि तुमची म्हणे माझ्या ऐकून घ्या तरी याचा तर एकदा म्हणतात वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही तुझी बायको तर म्हणतात तुझी बायको माझी बायको तर माझी अरे बोलला पण तुझी बायको ती माझी बायको पण बोलला काय हो मी एका शब्दात तरी बोललो केवढी खास बायकांना विचारण्याची गरज काय हे सगळे बेवडे ना हे असंच आहे दारू पण यायला गणपती समोर आणि काय पण बोलायचं काय बरं वैयक्तिक आयुष्यात आपण बोललो तो विषय पहिल्या भारीत पण काढलेला नाही संदीप वामन मोरे आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 आजपासून म्हणून तुम्ही सांगायचं तुमच्यात किती दम आहे ते लिहायचं आणि माझ्यासमोर मोठ्या मनाने आणि मोठ्या मानवर घेऊन जाऊन दाखवायचं असं कोणसं भरीना असं जळतं आता पुढे बरोबर आहे ना नंतर मला बोलायचं नाही बोललं नाही म्हणून सांगतो जमीन झुमला अरे कुणाची घेतली अरे कुणाची तू किती जणांची घेतली परीक्षा तुझी कठोर हे मारिया विषय करतोय घेतली परीक्षा तुझी कठोर काढली कापड घालून हात कर म्हणजे हात पाच पांडवांचा संदीपाची या संदीपाला नाही म्हणत आहे मी ती संधी तो मौका ओ चान्स जी संधी ते पाच पांडव त्यांचा विषय अरे कुणाची मला बोलायला लागतं समजून सांगितलं म्हणजे रसिकांना ऐकलं बारगडानो तुम्ही पैसे सगळं तेवढे देणार आहे तुम्ही घाबरू नका तर या ठिकाणी यांना सांगतो या गाणे वय आतापर्यंत कसं झालेले त्याला जाऊन नाही ना गाड्यात माझ्या हे करणार माझ्या मोठं पुन्हा याने करून दाखव यांनी 17 संधी बांधावं समोर आणि मारवर करून जावे याला आपण प्रेमाने बघ माझी बायको त्याची नाही कसं सर्व काय करू काय यांचं लोणचं घालू कसं काय ते तुला कुठं बोलते 300 रुपये कुणाची तू किती जणांची घेतली परीक्षा तुझी कठोर काढली कापड घालून पाऊण संदीपाची सवार काढली कापड घालून पाऊण संदीपाची सवार ऐकून घ्या अगदी फुकटवारी आहे आमचे जे कोकणची लोककला मित्र मंडळ आहे आज आता रात्री 1 लाख रुपये खर्च केले 3 तासासाठी आणि वर 100 रुपये पैसे आले तुम्ही माझ्याकडे नशीबवान आहो पैसा रंगीबिरंगी बाटल्या योगेश माऊली यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक त्याचप्रमाणे मुझफ्फर टोले रवींद्र सूत चेतन तरळ यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक लांबर युवांसाठी आधी आहे का हा ती चाल आहे ना ती 500 रुपये आले सुधाकडनं शेंगदाण डाळ लॉलीपॉप पितो मी मोप संदीप बुवा हे पोरेनो काय का लग्नाच्या आधी दारू नको आणि पियाची असेल तर वाड्यात जाऊन पिवा काय होता आवडी समोर पिऊ नका
लग्न जुळलं की भावकीचा दाम सांगतात मला पितो आणि लग्न रद्द होतात म्हणतो अरे शेंगदाण डाळ लॉलीपॉप अरे हाय म्हणे टाकी पितो मी मोप काढून कंट्री आणले कंट्री आणि पावशरच्या पोटल्या रान माळावर एवढ्या कुठल्या रंगलो रान माळावर एवढ्या कुठल्या रंगी बियरच्या वाट्या रान माळावर एवढ्या कुठल्या रंगी बियरच्या वाट्या हे मला केस त्यांनी टोपी काढून दाखवली तुम्हाला सांगितली टोपी काढून सांगा आणि तोंड उघडायला सांगा 32.5 दातातला 27 दात पडलेला आहे काय वैयक्तिक नाही बोललो वाईट नाही बोललो तीच चाल हे ऐका घेताना निर्णय फसली सवाई अगं नळली तुला ग तुझीच घाई हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर हे सुरेश कसं वाटतंय चुकल्यावर घाण करून टाकल्यावर हे एका टाकल्यावर काय म्हणत आहे संदीप बुवांचं टकले त्यांच्यावर नाही म्हणत आहे अटकल्यावर परत पैसा आले सुरेश सर ना सुयोग सूर माऊली यांच्याकडून रंगीबेरंगी बाटल्यासाठी आणि मोहनदरी माऊली 500 रुपयाचे पारितोषिक रंगीबेरंगी बाटल्या अरे मी तुम्हाला कडे देतो पैसे आले योगेश सूर माऊली हा नाव काय योगेश सूर यांच्याकडून 500 रुपये आणि त्यांचं म्हणणं आहे जळणाऱ्यांचा आशीर्वाद जळणाऱ्यांच्या शुभेच्छा हा तर घेतो मोहनदुरी माऊली आणि सूत माऊली सुयोग सूत परत गाणं 500 रुपये आले बोलायच लागल शेंगदाण डाळ लॉलीपॉप कंट्री आणले कंट्री आणि पावशरच्या पोटल्या लाल माळावर एवढ्या कुठल्या लाल माळावर एवढ्या कुठल्या रंगी बियरच्या वाटल्या लाल माळावर एवढ्या कुठल्या रंगी बियरच्या मी टकल्यावर म्हणत नाही अटकल्यावर म्हणतो घेताना निर्णय फसली सवाई नळली तुला ग तुझीच घाई हवे कशाला ते दोन वर पती देवाला मुकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर चूक करायची नाही पहिली मग आपल्याकडे चुकीला माफी नाही कसं वाटतंय चुकल्यावर घाण करून अटकल्यावर कसं वाटतंय चुकल्यावर घाण करून अटकल्यावर
मंत्रलासी आणि कैकेयी यांचा जो विषय 2 वर दिले होते त्याचा विषय आता म्हणतात फक्त तू नमन कर. आपण तो नमन भी आता हा जावं कोकणामध्ये गणासाठी प्रतीक दैव मौली याशून जावं कोकणामध्ये फरमाईश द्या. तर ऐका तर नमान पण येता आपल्याला आणि शत्रू येतो जर संदीप मोरे मला शाहीर विकास मोरे म्हणतात या तुमच्या कार्यवाहीचा फलाप आहे. आपल्याला शत्रू नाही जमतो आणि नमन जमतं. हे कार्यवाही संदीप मोरे आणि तुमच्या उन्हाळ्यात काहीतरी आपल्याला जमतं. मला शाहीर विकास मोरे म्हणतात. तर विषय गणाचा आहे. ते म्हणाले आदिमायला श्रेष्ठ करून गेले. हे म्हणतो अर्ध्या हलकुंडाला पिवळं आणि मी ज्यांना एक शब्द वापरतो तो शब्द त्याच्यामुळेच वापरतो. इथं गाय ही आदिमाय आहे, स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे तुमचं. अरे तिला कापताय तिचं हरण होत आहे म्हणजे आदिमायाची पाळजूळ पडती आहे. आणि मी पुरुषाची बाजू म्हणतोय बाप्पाकडं शिवाचा माझा लेख की त्याला सांगतोय ती जी आदिमाया ती जी काय आहे तिला कापलं जातंय तू वाचव. मग इथं श्रेष्ठ कोण? अरे तुला माझा गण श्रेष्ठ म्हणून हे खुलं. पुढचं गाणं गातोय 4थं गाणं. जमीन झुमला अरे काय बाई होईल सारी इज्जत जाईल. झाकली मोठ 1.25 लाखाची संदीप मोरे हवामान मोरे. तुम्हाला आजही सांगतो आपली दुसरी बाजू तुम्ही अजून बघितलीच नाही. पहिला गेअर टाकलाय, दुसरा बाकी आहे, तिसरा बाकी आहे, चौथा 5वा टॉपचा बाकी आहे. काय अवस्था होईल? रिव्हर्स गाडी जाईल छडाक. म्हणून सांगतोय जेवढं जात आहे तेवढंच बोलायचं. आता आहेत ते पण पडतील. काय बाई होईल इज्जत जाईल असं बोले सारं घरदार, असं बोले सारं घरदार. तर मला म्हणतात हे मार्केटमध्ये म्हणतात आता आलं तर मार्केटमध्ये कधी मेथीची भाजी आहे मार्केटमध्ये. अरे विकास रामोरे सांगतोय तुम्हाला गेले 25 वर्ष बाहेर करतोय. माझा परवाचा जो मी गण गायला तारी मोर्या हा गण 2008 ला लिहिलेला आहे. माझ्या डायऱ्या तुम्हाला दाखवेल, माझी प्रमाणपत्र तुम्हाला दाखवेल. लांजा मंडळात जायचं आणि विकास लांबोरे आणि विशाल लांबोरे यांच्या नावाचे पास कधी वाजता निघतात हे बघा. हैराण झाले तुमच्या बापासोबत बाला घेतले तर मी तेव्हा आणि तुम्ही काय त्यांची पोरं सांगता. म्हणून म्हणतोय मार्केटमध्ये आता आला. मार्केटमध्ये मी काय बसू? मार्केटमध्ये मी काय कवाड आहे? मार्केटमध्ये भेटायला मावरा आहे मी मार्केटमध्ये बघायला. अरे शाहीर पुरेचा आहे, साधाच भेटेल. साध मी मिळले का? अरे काय बाई होईल तुझी इज्जत जाईल. माझ्या सोडून मालिक माझी पाहिजे काय बाई होईल इज्जत जाईल असं बोले सारं घरदार, असं बोले सारं घरदार. 4 लोकात होईल
लगेच म्हणतात गावी जायचं गडाला गावी जायचं. अरे बाबा आता आले गावाला, आता कधी गावाला जातो म्हणून त्याचं म्हणायचं. म्हणून आता एक फरमाईश आहे. जिकडे तिकडे चर्चा फार, जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवागार. जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवागार. स्वर्गावा तरतो तिथं तू जाणार कधी. स्वर्गावा तरतो तिथं तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. यांच्याकडून